लागतं. तर ह्या ट्रॅक्टरला एक ट्रिप आणायची खालनं वरती जवळपास 22 किलोमीटरचं, तर 1.5 लाख रुपये ह्याचा भाडं आहे एका ट्रिपचं. मित्रांनो निघायचंय, पण मोसमच असा आहे. मेन म्हणजे टेंटच आवरून बॅगमध्ये घालायलाच अवघड आहे. आता हे पावसाने सगळं ओलं झालंय, त्याला घडी कशी घालायची काय कशी लय. तर बाबा मंदिरापाशी आलेलो आहे, जवळपास 2 ते 3 दिवस झाला आलंय. तर खूप जणांच्या कमेंट येत होते की भाऊ खर्च किती आला यायला. तर मित्रांनो तर फायनली निघतो इथनं. तर हे 2 भाऊ आहेत, ह्यांना राम राज. तर हे माणूस आहे, ह्यांनी सपोर्ट केला मला जरा चार्जिंग वगैरे लावायला. तर फायनली तो दिवस आलाय. आपल्याला हे मंदिर केदारनाथ बाबाचे मंदिर सोडून खाली जायचंय. माझी ते इच्छा होई नाही अजिबात खाली जायची. मित्रांनो तर फोन कुठे गेला? इथं ह्याच्यात म्हणल्यावर दिसतच नाही टेंटमध्ये. तर चला फायनली रात्र काढली बा. कशी जाई ह्या खुशी थंडी वाजती लय तशी. चला आज फायनली जायचा विचार आहे माझा खाली. बघूया कसं होतंय. चला. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर पाहू शकता वेदर सकाळ सकाळ कसलं भारी झालंय इथं केदारनाथमध्ये. वाव, इथं पाहू शकता समोर टेम्पल आहे, चारी बाजूने बर्फ आहे. तुमच्या भावाचा टेंट इथं कोणच नाही आसपास. टेंटचा एक फोटो काढूया. गोप्रोमध्ये भारी येतात, क्वालिटी फोटो येतात हर हर महादेव. मित्रांनो तर माझ्या पाठीमागे ती दिसते का तुम्हाला गुफा? तर लाल शेड दिसतंय का नाही काय माहिती, पण तिथंच मोदी गुफा म्हणून ओळखलं जातं. मोदीजी ज्यावेळेस 2013 मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान झाले होते, त्यावेळेस मोदीजींनी इथं येऊन तपस्या केली होती की रिझल्ट त्यांच्यासारखा लागावा असा. म्हणजे तपस्या केली होती. त्यांचा पण खूप विश्वास आहे देवाधर्म. तर त्यांनी तिथं वरती एक गुफा आहे, त्यात येऊन तपस्या केली होती. तिथं जायला परमिशन नाही आहे आता. जरी गेलं तरी ते सगळं कुलूप लावलेलं आहे, त्यामुळे तिथं काही जाणार नाही मी. आणि म्हणजे जाऊन इतका लांब चढाई करून काही उपयोग नाही आहे त्याला नाही वे. इकडून पाहू शकताय, इथनं असं हे दिसतात का टेंट, तिकडून फिरत त्या डोंगरावर तिकडं जायचं आपल्याला. तर एवढं जाणं पॉसिबल नाही आहे. तर तुम्हाला इथनंच दाखवतो मोदी गुफा. बरेच जण म्हणतील की मोदी गुफाला गेला नाही तू, तर मोदी गुफात जायला तिकडं परमिशन नाही आहे सध्या. तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. हेलिकॉप्टर चॉपर बिपर कसला व्ह्यू आहे डेंजर भाऊ. सकाळ सकाळ नाथखोळाचा व्ह्यू राहतो इथं. मंदिर बघा समोर आहे. हर हर महादेव. मित्रांनो तर बऱ्याच जणांना प्रश्न असेल की भाऊ तू केदारनाथला आला आणि टेंट कुठं लावलाय. तर मित्रांनो पाहू शकता मी टेंट इथं लावलाय. तर ही बेसिकली जर मोठा पाऊस आला तर 2013 मध्ये कसं मंदिराकडे पाणी आलंय, ते पाणी येऊ नये म्हणून मोठी अशी भिंत बांधली कंपाऊंड सारखं. कंपाऊंड ॲक्च्युअली ह्याच्या पाठीमागे. तर तिथं आहे. तर तिथनं केदारनाथ बाबाचं मंदिर 100 फुटावरच आहे. तिथं पाहू शकताय आचार्य शंकराचार्याचे समाधी स्थळ आहे. आणि तिथं दिसतंय का ते टेंट लागलंय, तिथंच भीमशिला आहे. आणि इथं टेंट लावायचं कारण म्हणजे इथं वॉशरूम जवळ आहे. ते पिवळ्या कलरचं दिसतंय का, ते पब्लिक वॉशरूम आहे, ते आपण यूज करू शकतोय. आणि पाणी प्यायचं पाणी भरायचं असलं तर प्यायचं पाणी मंदिराशी जायचं आहे. अशा प्रकारे असल्यामुळे मी इथं टेंट लावला. पण इथं टेंटला परमिशन नाही आहे. मी इथं 2 दिवस लावला व्यवस्थित. त्यावेळेस खूप सारे टेंट होते, ही सर्व लाईन भरलेली होती. तर काल सगळ्यांना आम्हाला टेंट काढायला लावले. तर सगळे गेले. तर मी त्या पोलिसाला विचारलं भाऊ संध्याकाळी परत लावला तर चालेल का इथं. तर ते म्हणला लावा संध्याकाळी, पण दिवसभर लावू नका, कारण त्यांचा कोणतरी डीएम येणार होता, डीएम येणार होता. त्यामुळं टेंट दिवसभर लावून दिला नाही आहे. तर चला बघा, काल रात्री एकट्याने मी इथं कोणाच जवळपास टेंट नव्हता, एकट्याने थांबलो होतो. आणि काल इतका पाऊस झाला माहिती का, सगळं पाणी नाही टेंट खाली वाहून आलं. ह्याचा सगळा स्लोप टेंट खालनं पाणी वाहत खाली गेलं. लय गारटलं रात्री, लय बेकार. चला बाय बाय. तुम्हाला काय नाही करायचं, फक्त भावाला फॉलो करायचे. लय मेहनत आहे तशी भाऊ, फिरणं बी सोपं नाही आहे. लय पार हात बीत गाठून जातात. चला बाय बाय. तर गुड मॉर्निंग. नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आधीच केलं असेल पहिलंच. तर चाललं आता मंदिराकडं. पाण्याची बॉटल एक भरून आणतो, म्हणजे मॅगी करायची. आणि आज फायनली मी निघतोय, कारण मला तिकडं जायचं होतं चंद्रशिला तालकडं.
तिकडं जायचा रोड बंद आहे, पोलीस परमिशन देई नाहीत. आणि त्याला मेन म्हणजे जायचं असलं तर ग्रुप पाहिजे, तर ग्रुप असला तर जाऊ शकतोय, नाही तर नाही जाऊ शकत. हे ट्रॅक्टर बघा, मिनी ट्रॅक्टर. बाय 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 मित्रांनो. तर चला फायनली मंदिरापाशी आलोय. आता पाण्याची बॉटल घेतो, पॉवर बँक चार्जिंगला लावली ती घेतो, कारण पॉवर बँक गरजेची दुसरी लावून जातो, म्हणजे तोपर्यंत ही चार्जिंग वस्तूपर्यंत ही होईल, वापरता येईल. चलो, सकाळ सकाळच लाईन लागली बघा. ओके, आता फायनली मंदिरापाशी आलोय, कारण टेंटच मंदिराजवळ असल्यामुळं काय अडचण नाही. मंदिरापाशी यायला लागते. इथं चार्जिंगला लावली होती, एक पॉवर बँक चार्जिंग लावली होती, ती झाली. दुसरी पॉवर बँक चार्जिंगला लावली आता, कारण आज जाणार आहे तर जाताना आपल्याला लागत वाटत. आणि काय झालं, यूट्यूबचा काल व्हिडिओ अपलोड केला होता, त्याच्यात निम्मा पोर्शन ब्लर झाला आहे, त्यासाठी तो परत अपलोडला लावला आहे. पहिलं तर पाण्याची बॉटल भरून नेतो एक, आणि मग काय करू, आज तर दर्शन नाही काय ना मी, कारण काल केले म्हणजे 2दा दर्शन झालं माझं 4 दिवसात. आणि इतकं दर्शनाला लई लाईन आहे, कमीत कमी काल मला गर्दी कमी असून 2 तास लाईनला लागले होते. तर पाहू शकताय आता किती टाईम लागेल. चला, मेन म्हणजे मी लवकर का चाललोय, तर माझी गाडी तिथं खाली पार्किंगला लावली, त्याला रोजचं 100 रुपये द्यायला लागतात. 100 रुपये वाढत चालल्यात रोजचं, त्यामुळे मी लवकर निघालोय. मित्रांनो तर केदारनाथमध्ये एवढ्या वस्तू महाग काय आहेत, तर तुम्ही पाहू शकताय केदारनाथमध्ये ट्रॅक्टरच्या मदतीने किंवा घोड्याच्या मदतीने किंवा लोक पिट्टूच्या मदतीने सामान आणायला लागतं. तर ह्या ट्रॅक्टरला एक ट्रिप आणायची खालनं वरती जवळपास 22 किलोमीटरचं, तर 1.5 लाख रुपये ह्याचा भाडं आहे एका ट्रिपचं. आणि त्यामुळं इथं सर्व वस्तू महाग आहेत. इथं ज्या वस्तू येतात त्यामुळं डबल किमतीत विकल्या जातात. तर लोकांनी 1-2 दिवसासाठी येतात, तर त्यांनी तेवढं सहकार्य केलं पाहिजे, कारण लय मेहनत लागते. आता माणसालाच एवढं चालत यायला इतकी मेहनत लागते. तर हे ट्रॅक्टर तर भाऊ म्हणतो 1-2 जागा तर पलटी व्हायच्या ह्याच्यात पण येतात, तरी आम्ही आणतो वस्तू. मित्रांनो, तर मॅगी बनवतोय आता, गॅस लावलेला आहे. आता इथं पहिल्यांदाच केदारनाथमध्ये बनवतो. इथं पाण्याचा लयच इश्यू होता, पण आज जरा केलं ॲडजस्ट. 2 बाटल्या भरून आणल्या आणि मग मॅगी बनवतोय. तर चला, पाहू शकताय मित्रांनो. तर आपली मॅगी तयार झाली, तर खातो मॅगी. चम्मचच गावा नाही, तर मॅगी खातो आणि मग आपलं बॅग बी आवरून खाली मंदिराच्या दिशेने निघायचं आपल्याला, कारण आपण आज खाली जाणार आहे फायनली. तर कालचा व्हिडिओचं पण तसंच झालं आहे, अपलोड करायला लावलं आहे यूट्यूबचा. बघूया काय होतंय. तर मित्रांनो, तर आता निघालोय, जायचं आहे ना. तर मी जेवढा येताना कचरा म्हणजे जे बनवलं होतं खायचं काय, त्यात कॅम्पिंग सिलेंडर आहे का, हां, हे जेवढं काही कचरा आहे ते सगळा कचरा कोणती टाकतो आणि मग इथनं निघतो, कारण माझ्या बॅगचं वजन कमी होईल. आणि कचरा कोणती टाकला पाहिजे, असा आपण केलेला कचरा बाहेर कुठं पण फेकून देण्यापेक्षा कचरा कुंडीतच टाकला पाहिजे. तर चला, कचरा कुंडीत टाकतो कचरा. हे मित्रांनो, निघायसाठी तयार झालोय, तर पाऊस येईल लागला. आता टेंट कसा काढायचा पावसात तेच कळलं नाही मला, तर काढूया. चला, काही ते जुगाड लावूया. तर बाकी सगळं तर घेतलंय. बॅग आता हलकी झाली असेल जाताना, जरा टेंट टाकायचं आहे. टेंटच भारी गोष्ट आहे, वजनदार. तर चला, ओके, बाहेर बघूया हालत काय अगोदर. मित्रांनो, निघायचे पण मोसमच असा आहे. मेन म्हणजे टेंटच आवरून बॅगमध्ये घालायलाच अवघड आहे. आता हे पावसाने सगळं ओलं झालं आहे, मला घडी कशी घालायची काय कशी, लय प्रॉब्लेम. चला, बघूया कोणाची ते मदत घेऊ. मित्रांनो, तर टेंटमधलं सामान काढले आता. तर काय करतो, टेंट आवडतो आता. टेंटमध्ये तसं तर काय राहिलं का, राहिलं ते काय आपलाच आहे टेंट. चलो, टाइम लॅप्समध्ये दाखवतो तुम्हाला.
मित्रांनो तर फायनली निघतोय आता. बॅग वगैरे पॅक केली. हा रग आहे ना तो मी कोणाला तरी बाबांना देणार होतो एखाद्या, की मला काय एवढं ओझं घेऊन जाता येत नाही आहे. मी घेतला होता 600 रुपयाचा, कोणाला तरी देऊ म्हणलं. तर आपल्या इथलाच एक भाऊ आहे, तो इंस्टाग्रामवाला व्हिडिओ करतो, सायकलीवाला आहे. तर त्याची म्हणला काल भेट झाली, म्हणलं स्लिपिंग बॅग भिजली, तर म्हणलं दुसऱ्याला देण्यापेक्षा त्यालाच देऊ. तर त्याला बोलावलं आहे आता. तर चला जाऊया. आपल्या मंदिरापाशी पण 2-4 व्हिडिओ काढायचेत रील, आणि मग तिथनं पुढं आपण खाली जाणार आहे. त्यासाठी चला. आता टेंट बघितलं का तुम्ही, पावसातच आवरायला लागलं. तसं वजन लय जड आहे. बघूया, तुम्हाला अगोदर इथं दाखवतो. ही आदिशंकराचार्याची समाधी इथं स्थळ आहे. तर केदारनाथ बाबाच्या पाठीमागं. आणि ही भविष्यात खूप भारी डेव्हलपमेंट होणार आहे इथं. अजून 1 वर्षांनी सगळं इथं पर्यटनी स्थळ होणार आहे पाण्यासारखं. पाणी प्यायला नाही, मग ॲसिडिटी झालं का वाटते. शंकराचार्य समाधी स्थळ तर पाहू शकताय. ही आदिशंकराचार्य समाधी स्थळ आहे. आणि हा जो बाजूचा राहिलेला परिसर आहे ना, तो पण डेव्हलप करायचं काम चालू आहे. ह्या वर्षी नाही झालं तर पुढच्या वर्षीपर्यंत हा परिसर सगळा डेव्हलप झाला असेल. तुम्ही पाहू शकताय असे काय मोठे मोठे दगडी आहेत. त्यांच्या भोवती पण काहीतरी स्ट्रक्चर करून त्यांना हे करणार, नाव देणार. अरे बाबा ये आपको ही दे क्या हुआ? हम 6 महीने इधर तपूंगा बेटे, ये कंबल हमको दे जा, बोले तेरा भंडार भरेगा बोले बाबा. और बाबा ये क्या हुआ, एक जन को ऑलरेडी दे दिया मैंने, ऐसा हुआ है. अरे पर वो और ले लेगा तू तो कमा के, हम तो बाबा बोला. अरे मैं ये इधर ही दे के जाने वाला हूँ, पर एक किसी को दे दिया है यार. कोई नहीं, हमने देता. ये मान लो कि बाबा ने मांगा 8 रुपये, वो चौड़े में बैठा थे, भीग रहा हूँ मैं बारिश में, हमारे पास थोड़ा साधन का है, बोले हो जाएगा भोलेनाथ तेरा भंडार भरेगा. जय श्री केदार. जब ले आया दान का चीज दे दे, ये दान बाबा को दे रहा था. 2 मिनिट उसको. मित्रांनो ते मंदिराच्या पाठीमागं पाहताय ती भीमशिला आहे. ह्या दगडामुळं मंदिर 2013च्या हानीमध्ये मंदिर वाचलं होतं. तर तुम्ही पण कधी आला तर ह्या शिलाचे आणि शंकराचार्याचे दर्शन घेतल्याशिवाय जाऊ नका. तर इथं पाहू शकता असे छोटे छोटे दगडे जिथं जिथं हे झालेत सगळ्यांना गव्हर्नमेंटनी काहीतरी नाव देऊन हे केलेलं आहे. तर चला खाली. खरं तर मला असंच कोणाला तरी द्यायचा होता बाबा लोकांना, पण तो मित्र आपला सायकल वेळेचा काल भेटला, चुकून म्हणला माझ्याकडे नाही आहे, मग आता त्याला देऊन टाकतो. नाही तर बाबांना दिलं असता तर उलट चांगलं झालं असतं. तर इथनं खाली उतरायला जागा आहे, म्हणजे भीमशिलाकडे यायसाठी खालनं मंदिराकडनं जागा आहे. आणि पाठीमागं अरे बाबा एक दूसरे को दिया हुआ है बेटा, दे दे कोई बात नहीं. दूसरे को दिया हुआ है. नहीं बेटा, दे दे कोई बात नहीं. एक ही बात में फोटो खींचता रहूं. अरे रुक जाओ जाओ ले बेटा. 2 मिनिट. हाँ 2 मिनट. दे दे मेरे को बैटरी. अरे मेरे पास नाही. 2 मिनिट. आहे स्वप्नील देवडे आणि आपण कळत होतो बारामती ते केदारनाथ यात्रा पॅशन प्रो गाडीवर. तर फायनली मी केदारनाथ बाबा मंदिरापाशी आलेलो आहे. जवळपास 2 ते 3 दिवस झालं आलंय. तर खूप जणांच्या कमेंट येत होते की भाऊ खर्च किती आला यायला. तर मित्रांनो साधारण 8,000च्या आसपास खर्च आला. त्यामधील 4,000 रुपये हा निव्वळ पेट्रोलचा खर्च आहे. तर आपल्याला जवळपास 1900 किलोमीटर रनिंग झाली इथपर्यंत येतोपर्यंत. तर बाकीच्या 4,000चा खर्च कशात डिवाइड आहे. तर एक जागा ऑइल चेंज केलं होतं मी. त्यानंतर नाही तर सोनप्रयागला पार्किंग लावली होती. तर मी इथं 5 दिवस थांबणार आहे. तर त्याचे प्रति दिवशी 100, अशा हिशोबाने 500. इथं आल्यावर मी एक ब्लँकेट घेतलं, त्याचे 600. आणि बाकी इतर खाणं वगैरे इतर काही खर्च, समजा कॅम्पिंग गॅस सिलेंडर वगैरे असलं घ्यायचं, त्याचे खर्च मिळून 8,000 रुपये आपल्याला खर्च आला. तुम्हाला देखील यायचं असेल
तर तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त खर्च येऊ शकतो. तुम्ही जर हॉटेलला राहिला तर हॉटेलचा खर्च वाढू शकतो. तुमचा भाऊ प्रत्येक ठिकाणी टेंट लावून राहिला त्यामुळं तो खर्च पूर्णपणे वाचलेला आहे. तुम्हाला देखील कोणाला यायची इच्छा असेल किंवा तुमच्या मित्राला यायचं असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. ज्यांना मोटरसायकलवर फिरायची आवड आहे आणि त्यांना पण केदारनाथ बाबाला कधीतरी आपल्या मोटरसायकलवर यायचं आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या भावाला फॉलो करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहा. मित्रांनो फक्त माझं एवढंच म्हणणं आहे, ज्याला आपल्या ड्रायव्हिंगवर कॉन्फिडन्स आहे आणि त्यांनी पूर्वी फार 400-500 किलोमीटरची राईड केली अशांनी लोकांनीच यायचं धाडस करा. कारण ज्यांना एक्सपिरियन्स कमी आहे म्हणजे इतके दिवस चालवलं तर काय होतं आपले पाटण पण दुखू शकते आणि जे बुड असतं पिछवाडा त्याला पण आगाग होऊ शकते असं आहे. त्यामुळं येताना विचार करून या. आणि मी सोलो आलोय म्हणून सोलो येऊ नका, कुणीतरी जोडीदार घेऊन या. जोडीदार घेऊन आला ना कधी पण चांगलं राहते. तर चला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या भावाला फॉलो करा. चला बाय बाय. हर हर मित्रांनो, हर हर महादेव मित्रांनो. तर फायनली तो दिवस आलाय आपल्याला हे मंदिर केदारनाथ बाबाचे मंदिर सोडून खाली जायचे. माझी तर इच्छा होई नाही अजिबात खाली जायची, पण मित्रांनो अनेक प्रॉब्लेम असतात. इथं थंडी पण खूप आहेत आणि मेन म्हणजे माझी गाडी जिथं पार्किंगला लावली ना तिथं रोजचे 100 रुपये द्यावे लागतात. तर ते पैसे वाढत चाललेत. आपण जवळपास 5 दिवस झाले इथं थांबलोय तर मला ऑलरेडी माझे 500 रुपये तिथं झालेले आहेत. तर त्यामुळे मला जायला लागतंय. खरं मला इथं जायची इच्छा होई नाही माहिती का. दिवसभर इथं बसलं ना तरी इतकं भारी वाटतं ना काय सांगा. मला खरंच जाऊशी वाटत नाही, पण आता निघालोय. आपल्याला पुढं पण जायचंय, पुढचा प्रवास करायचा आहे. पण भाऊ एकदा तुम्ही या मंदिरात आला नाही इथनं निघायचा पाय निघत नाहीये तर पाहू शकताय. तर आता निघालोय फायनली. शेवटचं दर्शन करून घ्या मित्रांनो तुम्ही मंदिराचं. बोला हर हर महादेव, जय श्री केदारनाथ. गर्दी आहे तशी आणि इथलं मित्रांनो मोसम इतकं भारी ना मला आवडलं की प्रत्येक टायमिंगला मोसम चेंज होत जाते त्यामुळे भारी वाटतं. इथनं खरंच जायची इच्छा होत नाही तरी निघालोय. चला बाय बाय. हर हर महादेव मित्रांनो. तर फायनली आज मी नाही केदारनाथ बाबाचे मंदिर सोडून खाली चाललंय. तर हे आपले 2 महाराष्ट्रातले भाऊ आहेत तिथं व्हिडिओ काढतात. तर ह्या भावांना भेटून भारी वाटलं. तर तुम्ही ओळखत असताल हा SK हा राज. तर काय झालं मी नाही एक ब्लँकेट घेतलं होतं गाय लागत होतं म्हणून. तर मला काल SK ह्यो भेटला भाऊ. तो म्हणला की माझी स्लिपिंग बॅग भिजली. तर मी चाललोय खाली तर मी ते ब्लँकेट काही घेऊन जाणारच नव्हतं, कोणाला तरी देणारच होतं. तर भाऊ म्हणला भिजली तर भाऊला मी ब्लँकेट वगैरे देतोय आणि भाऊला पण म्हणतो तुला जर जाताना न्यायचं नसलं तर कोणाला गरजू व्यक्तीला पुढं देऊन जा. तर अशा रीतीने मी आज फायनली निघालोय मित्रांनो. तर चला बाय बाय. पाहून घ्या शेवटचं दर्शन करून घ्या माझ्या कडून महादेवांचं आणि चला कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहा आणि तुमच्या भावाला फॉलो करा. चला बाय बाय. मित्रांनो तर फायनली निघतो इथनं. तर हे 2 भाऊ आहेत राम राज. तर हे माणूस आहे ह्यांनी सपोर्ट केला मला जरा चार्जिंग वगैरे लावायला 3-4 दिवस मदत केली. तर चला आणि हे पाहून घ्या शेवटी मंदिर. कुठले तुम्ही? मुंबई. बरं मुंबईवर लालबागचे का? तर चला मित्रांनो निघतो. तर भेटू परत कुठं नंबर चालते ठीक आहे. चला बाय बाय मित्रांनो. बाय बायच म्हणतोय आता. चला खाली जायचं आता. इथनं आपल्याला जो ओम दिसतोय ना तो ओम पर्यंत जायचे चालत. तिथनं मग दुसरीकडे जायचे. हर हर महादेव मित्रांनो. तर आपण आलोय आता केदारनाथ मधील एकदम भारी ठिकाणी. त्याचं नाव आहे रेतसकुंड. ह्या ठिकाणी तुम्ही एखादं कॉईन टाकलं किंवा सिक्का टाकला. कुठलं तुम्ही? नाशिक. ओके. तुम्हाला मी SMS टाकले, SMS पाहिलं नाही. मेसेज पाहतच नाही जास्त.
हर हर महादेव मित्रांनो. तर आता केदारनाथ मधील एकदम भारी मंदिरात तुम्हाला दाखवतो, जिथं तुम्ही आलंच पाहिजे. इथं ह्याला रेतस कुंड म्हणतात. तर इथं तुम्ही 1 रुपयाचा किंवा कुठलाही सिक्का टाकला, तुम्ही हर हर महादेव किंवा ओम नमः शिवाय म्हणलं की पाण्यातनं बुडबुड्या निघतात. तर हे 2 मित्र आपले नाशिकचे भेटलेत, तर ते ट्राय काय नाहीत आता. चला, आहेत काय कॉईन आहे का तुमच्याकडं? बिना कॉईनचं पण येतं, बघायचं का तुम्हाला? हर हर महादेव महादेव. ओम नमः शिवाय. ते तिकडे आले. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तर मित्रांनो अशा प्रकारे येते, याच्यात आवाजाचा काय ते इफेक्ट होतोय. त्यामुळं आपण कुठला जाई तो लोक म्हणतात ओम नमः शिवाय म्हणल्यावर येतं, पण मी काल आलो होतो तर मी हर हर महादेव म्हणलं, त्यात पण बुडबुडे येत होत्या. तर तुम्ही कधी आला तर ह्या मंदिराकडे नक्की या, कारण हे मंदिर बऱ्याच लोकांना सापडत नाहीये. तुम्ही ते ओम ब्रिज, ओम आहे ना, त्या पुलावनं इकडं बाहेरनं निघता, त्याच्या अलीकडंच एक पूल आहे, त्या पुलावनं झाला तर तुम्हाला हे मंदिर भेटून जाईल. खूप प्राचीन मंदिर आहे. ह्याच्या मागे काय ते सायन्स असणार आहे. फक्त काय पैसे नाही टाकले, फक्त जोरात आवाज केला ना ते बुडबुडे येतात. तर चला, तुम्हाला ही माहिती आवडली तर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, आणि तुम्ही पण इथं आल्यावर ह्या मंदिरापाशी नक्की या. ह्या मित्रांना भेटून खूप भारी वाटलं. तर काय म्हणतात नाशिककर, चुकून भेट झाली. ह्यांना भेटायचंच होतं, पण म्हणजे त्यांनी मेसेज केला पण मी पाहिला नव्हता. अचानक आमची भेट झाली. चला, बाय बाय. खूप भारी वाटलं. लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद. तर फायनली निघतोय. तो दिसतोय तिथं ओम आहे, त्या ओम पासनं इकडं रोड आहे. तर चला, लय मोठा ब्लॉग सारखं व्हिडिओ काढत बसलं ना तर लय मोठा ब्लॉग होतं. आपलं शॉर्ट बस स्वीट काढायचा असा माझा विचार आहे. बघूया किती वाजतात. 11 वाजता तर निघालोय मी. आता खाली जायला मला किती वेळ लागतोय ते कळल. त्यात बुटात खडं गेलेत का काय काय माहिती. बुट एका ठिकाणी जाऊन झाडतो आणि मग करतो, निघतो. मित्रांनो, तर हेच ते ठिकाण आहे. इथं तुम्हाला दर्शन टोकन भेटून जाते. तर तुम्ही इकडून आला, आपण एंट्री केली केदारनाथ मंदिराकडे, तर इथंच लगेच आले असे तुम्हाला लाकडाचे बॅरियर वगैरे दिसेल, आणि इथंच तुम्हाला दर्शन टोकन भेटून जाईल. त्यासाठी काही नाही, तुम्हाला फक्त आधार कार्ड घेऊन यायचे. आधार कार्ड घेऊन आलं, आधार कार्ड तिथं दाखवलं की तिथं तुम्हाला दर्शन टोकन दिलं जाईल. त्याला तुम्हाला एक टाईम स्लॉट दिला जाईल दर्शनासाठी. त्या स्लॉटमध्ये तुम्ही दर्शन करायचं. म्हणजे तो जो टाईम स्लॉट देईल त्याच्या 1 तास अगोदर येऊन तर लाईनला थांबायचं. लय अगोदर आला तर तुम्हाला ते परत माघारी पाठवू शकतात, असा विषय. तर चला, आता निघालोय मी फायनली रिटर्न. तर अशा रीतीने दर्शन टोकनाचा विषय आल्याच आहे. जस्ट इकडून तुम्ही चालत आलं की लगेच दर्शन टोकन भेटून जाईल. चला, तुम्हाला ही माहिती आवडली तर लाईक, शेअर आणि फॉलो नक्की करा. जय श्रीराम. हर हर महादेव.